हॅलो. मला कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा. कुठे आहेस? काय करतेयस? कोणासोबत आहेस? लोकेशन पाठव. हे करू नको, ते करू नको. किती प्रश्न. हे बघ, मला माझं चांगलं वाईट कळतं आणि तू नको काळजी करूस. आणि इथून पुढे सारखा सारखा कॉल करून मला इरिटेट करू नकोस प्लीज. काय ग, कुठे चालली? काय सारखे सारखे प्रश्न विचारताय? काय करतेयस? कुठे चाललीयस? लहान नाहीये मी आणि इथेच आहे, कुठे पळून नाही चालली. काय यार, या गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं. अरे काही चुत्यागिरी आहे, वेळेवर फोनच उचलत नाहीत. फालतू लोक असतात. मुलींकडे बघण्यात काय मज्जा येते काय नाही. हो मॅडम. हॅलो, एक्सक्यूज मी. तुम्हालाच बोलतोय. काही मदत हवी आहे का? हो मॅडम, पुढे काहीच नाही आहे. हो, फुकटचा अडकाल. तर फोन लागत नाहीये आणि लागला तरी उचलत नाहीये.
एक मिनिट, तुम्ही माझी काही मदत करू शकता का? हो, मदत करेन, पण जर तुम्ही शिव्या देणार नसाल तर. सॉरी, ते रागाच्या भरात चुकून तोंडातून निघालं. बघतो. या गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं. कुठेतरी एकांतात जाऊन बसावं म्हणलं, ते पण राहिलं. गाडीला प्रॉब्लेम झालाय. खाली उतरायला एक निवांत ठिकाणी तिथे जाऊन बसूया, इफ यू डोंट माइंड. चल. कळत नाही का त्याला? समोरचा माणूस फोन कट करतोय म्हणजे समोरच्याची बोलण्याची इच्छा नाहीये. तो म्हणजे कोण असणार? माझा बॉयफ्रेंड. अहो मॅडम, उचला ना कॉल आणि सांगा त्याला तुम्ही कुठं आहात, काय प्रॉब्लेम झालाय, कशासाठी आला. नाही, नको. परत कुठं आहे, काय करतेयस, किती जण आहेत, लोकेशन पाठव, असले फालतू प्रश्न. त्यापेक्षा मला शांत राहू द्या. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा, बोल ना ग. नाही, वर थांबलो होतो. नाही, हो, खालीच येतोय. नको, त्याच्या बरोबर नको जाऊ. एक काम कर, मला लोकेशन पाठव, मी डायरेक्ट तुझ्याकडे येतो. काय नाही, एक प्रॉब्लेम झाला होता, येतोच आहे 10-15 मिनिटात. हा, आणि ऐक ना, एक मुलगी बसली आहे आणि तिच्या समोर एक सुंदर असा निसर्ग आहे. नाही, नाव नाही विचारलं, पण स्वभावाला तुझ्यासारखीच कडक आहे बरं का, आणि दिसायला तुझ्यापेक्षाही सुंदर. हा, येतोच आहे खाली. हा. तुम्ही मुलं कोण समजता स्वतःला? मुलींना बंधनात का टाकता? एखादी मुलगी एखाद्या अनोळखी मुलाशी बोलली तर काय बिघडलं? ती काय लगेच त्याचा हात धरून पळून जाणार आहे का? तुमच्या ना प्रश्नातच संशय असतो. इनसिक्युअर समजता स्वतःला, ब्रेकअप करेल, सोडून जाईल. मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हाती जेव्हा लहान असतो तेव्हा त्याच्या पायाला एक साखळी बांधतात. तेव्हा तो खूप प्रयत्न करतो साखळी तोडण्याचा, पण ती तुटत नाही. आणि जसा जसा तो मोठा होत जातो तशी तशी ती साखळी लहान होत जाते, पण तेव्हा पण तो ती साखळी तोडत नाही. का सांगा? मॅडम, पूर्वीपासून एक प्रथा चालत आलेली आहे. आपण कुठे बाहेर जात असताना आपले घरचे विचारतात आपल्याला, का रे बाबा, कुठं जातोय, काय करतोय, किंवा कुठं जातीयेस, काय करतीयेस. ते का? आणि इन फ्युचर आपण पण आपल्या लेकरा बाळांना हेच विचारणार आहे, बाबा कुठे जातोय, काय करतोय, हे ते. तर याच्या मागे ना फक्त काळजी असते. आणि तुम्ही म्हणत होता की तुमच्या मुलांच्या प्रश्नांमध्ये फक्त संशय असतो. नाही मॅडम, यामध्ये काळजी पण असते. मॅडम, फोन वाजतोय, आता तरी घ्या आणि सांगा त्याला. एक्सक्यूज मी. हॅलो. हा ग, कुठे आहेस? सॉरी, मगाशी फोन नाही उचलू शकले, गाडी बंद पडली. बरं, एक काम कर, मला तुझं लाईव्ह लोकेशन पाठव, मी लगेच येतो तिथे. नाही, नको. एक जण भेटलेत मला,
ते करतायत माझी मदत. बरं ऐक, पावसाचं वातावरण दिसतंय, तुझ्या गाडीच्या डिक्कीत एक रेनकोट ठेवलाय आणि जमलंच तर तिथे मुक्काम कर. हो, काही वाटलं तर मी कळवते तुला. मी येतो तिथे. हा, कॉल करत राहा. हो मॅडम, गाडी सुरू झाली बघा. काय झालं होतं? काय नाही, जरा टाकीत हवा शिरली होती बस. मॅडम, तुमचा नंबर मिळू शकेल? नाही, नको. काही माणसं अनोळखी असलेलीच बरी असतात.